हॅलो. हॅलो. हे काय करायचंय तुला? करायचं ना माझ्याशी लग्न? लग्न तर करायचंय बरं का, पण घरचे माझे मम्मी पप्पा नाही ते होणार राजे. तुला घरच्यांचं काय करायचंय? तुला मी पाहिजे का घरचे पाहिजे? कोण घरचे पाहिजे? पण. मला ही तर सर्वात मोठा प्रश्न पडला हो. नेमकं तुला कोण पाहिजे? मी पाहिजे का घरचे पाहिजेत? मला एकच सांग बरं. मी एवढं लांबून तुला घेण्यासाठी इथं आलोय, मला एक फायनल सांग, मग मी येतो तुला घ्यायला. बोल लवकर, काय करणार आहे? मला ठीक आहे, आपण पळून जाऊन लग्न करू. फायनल फायनल सांग मला. हो. लवकर मी ना आवर. आता आवरून बसते, तू ये. नक्की ना? परत एकदा विचार कर. हो नक्की, ये तू. बघ, परत बोलशील मला घरचे पाहिजेत. ये ना, ये तू आधी, ये तरी. बर ठीक आहे, आवर लवकर. आवरते मी, लगेच येतो. जा. हा जा लगेच, बॅग भर. आणि ऐक ना, हा. माझ्याकडे ना पैसे कमी आहेत, थोडे घरातून पैसे घे. आहेत ना तुझ्याकडे? पैसे, मम्मीची चावी, तिजोरीची चावी मम्मी तिच्या उशाखाली ठेवते. सगळे पैसे वगैरे घेऊन येते. बघ ना मग, तुझ्याकडे काय असले तर घे ना, माझ्याकडे थोडे कमी आहेत. बरं बरं ठीक आहे, मी घेऊन येते सगळं घरातलं. हा लवकर आवर पण, कारण की सकाळ व्हायच्या आधी आपल्याला निघायचंय. हो हो चालतंय. जा लवकर. आधी बघ सगळे जागे आहेत का झोपलेले. जा, फोन चालू राहू दे. थांब मयुरी, कुठं निघालीस एवढ्या रात्री? मी काहीतरी विचारतोय तुला. आणि बॅग भरून कुठं चाललीस? सॉरी दादा. काय झालं? सांगशील काय झालं? माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. हा मग आपलं मम्मी पप्पा नाही त्या गोष्टीला मान्यता करणं. हा मग काय तू पळून जाणार का त्याच्यासोबत? मग काय करू, दुसरं पर्यायच नाहीये माझ्याकडे. एकच पर्याय आहे का एवढा? तू घरच्यांना बोलायचं तरी ना. सांगितलं का तू? कोणाला सांगितलं घरात? कोणालाच नाही. मग तू तुझ्या मनानेच निर्णय घेतला का? आपल्या घरातले कोणच त्या मुलासोबत लग्न लावून नाही देणार. एकदा तरी विचार केलास का? जर आई वडिलांना कळालं तर काय होईल? त्यांची काय हालत होईल? घरच्यांचा पण विचार नाही केला, कोणाचाच विचार नाही केला. आपली घरची कधीच त्या मुलासोबत लग्न नाही. अरे हा पण तुला ज्यांनी जन्म दिलाय त्यांचा तर विचार कर. बरं कोण आहे तो मुलगा? त्याला बोलून घे, मी बोलतो त्याशी.
हॅलो दादा काय म्हणतोय बघ. त्याला हा इकडे यायला सांग, घरी ये बोल, मी बोलतो त्याला. घरी ये, तो ये ना घरी. नाही तू ये घरी, घरी येतो. तुला एकदा पण घरच्यांचा विचार नाही आला? तू एकदा तरी विचार करायचा ना. नाही घरच्यांना तर मला तर सांगायचं ना. मी तुला कधी भावासारखं वागलोय का? मित्रासारखंच वागलोय ना आजपर्यंत तुझ्यासोबत. आणि तुझ्यासाठी घरच्यांनी काय काय केलं माहिती आहे का तुला? माझी शाळा बंद केली, माझं कॉलेज बंद झालं तुझ्यामुळं. एवढं सगळं करून पण तू असं करतेस का? सॉरी दादा. काय बोलू तुला? एकदा म्हणायचं तरी नाही, एकदा घरच्यांना कन्व्हिन्स करायचं असतं. पळून जाऊन लग्न करणं हाच एक पर्याय नसतो. अरे रोया, तू एक काम कर, उठ, चल ती बॅग तिकडे चल. घरचे उठते, आपण तिकडे बोलू. चल घे. ये इकडं. ही तर माझी बहीण आहे, पण तू माझा मित्र होता. तुम्हाला एकदा तरी सांगायला पाहिजे होतं. मित्रात गद्दारी केली. एकदा तरी बोलला असता ना, मी घरच्यांना बोलून तुमचं लग्न लावलं असतं यार. हे असं पळून जाऊन काय होणार आहे? तुझ्या पण घरच्यांची इज्जत जाणार, हिच्या पण घरच्यांची इज्जत जाणार ना. सॉरी दादा. आता काय सॉरी बोलणार आहे? आणि मी बघितलंच नसतं गेले असते तर आई वडिलांच्या जीवाला काय लागलं असतं हे विचार केलास का कधी? लय चुकीचं करत होतीस तू. मला वाटलं नव्हतं तू अशी कशी. सॉरी म्हणले ना. आता सॉरी बोलून काय होणार आहे? तुला पण बहीण आहे, ती जर उद्या कोणासोबत पळून गेली तर कसं होईल? बरोबर आहे ना दादा, पण माझं पण तिच्यावर लय जीव आहे. अरे हा पण जीव आहे. तुम्ही एकमेकांच्या घरी सांगायला पाहिजे ना. चुकलं दादा आमचं पण. काय चुकलं बोलता? मला तर काही समजत नाही. ह्याच्या आधी घरी यायचं, सांगायचं, किंवा मला सांग ना तू. त्या परीने आमचं डोकंच नाही चाललंय. मी हे पळून जायचं बरं समजलं तुम्हाला. आणि काय चालवलंय तू बॅगेत? कसा संसार करणार तुम्ही गेल्यावर? काय नाही दादा, तिजोरीतले 10,000 रुपये घेतले फक्त. आणि किती दिवस चालणार ते 10,000 रुपये? आणि तुम्हाला माहिती तू काय काम करतोस, कसं सांभाळशील हिला? ऐका ना, मी पैशाने गरीब आहे, पण तिला आहे ना लय फुलात ठेवीन. अरे मी तुला लहानपणापासून ओळखतो, तू मान्य आहे मला. माझं लय प्रेम आहे तिच्यावर. अरे हा प्रेम आहे, पण पळून जाऊन लग्न करणं हा एक पर्याय नाहीये. चुकलं माझं पण मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. हा मग तुम्ही एकमेकांच्या घरी सांगून लग्न करायला पाहिजे ना. मला वाटलं तिच्या घरचे पण नाही मानणार. तुला असं वाटलं, तू विचारलं का? विचारायला पाहिजे होतं ना, तू येऊन तरी बोलायला पाहिजे होतं. तिला बोललो होतो विचारायचं घरी. मला पण माहिती आहे तुमचं खूप प्रेम आहे. तुम्ही एकमेकांसाठी पळून जाऊ शकता, म्हणजे काही पण करू शकता. जग काही बी म्हणू दे, मी तुमचं लग्न लावीन. घरच्यांना मी कन्व्हिन्स करेन, तुझ्या पण आणि माझ्या पण. पण असं पळून जाणं चांगलं नाही. थोडे दिवस थांबा फक्त. आता तू घरी जा आणि घरात जाऊन झोप. मी बोलतो घरी सकाळी. जा तू, मी बोल. खरंच दादा, तुमच्यासारखा मित्र
आणि भाऊ भेटायला नशीबच लागतं. ते सगळं ठीक आहे, पण लग्न होईपर्यंत जरा जपू ना, नाही तर एवढा मारीन ना तर मग बघ. चल जा आता दाजीबा.